ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। भाजपमध्ये 22 कोटींच्या टेंडरने मोठे वादळ। माजी आमदाराची महापालिका आयुक्तांना हटवण्यासाठी चंद्रकांत दादांमार्फत फिल्डिंग। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये गेल्या काही दिवसांपासून भाजपमधील 2 गटात वाद होताना दिसत आहे। या वादाचे कारण महानगरपालिकेचे 22 कोटीचे टेंडर आहे। इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये झालेले 22 कोटीचे टेंडर हा भाजपमधील अंतर्गत वादाचे कारण ठरला। आमदार राहुल आवाडे विरुद्ध माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटाचे नगरसेवक यांच्यात टोकाचा संघर्ष बनला आहे। त्यामुळे सत्ताधारी गटातच 2 गट पडल्याने मोठा पेच निर्माण झाला। सत्ताधारी गटाच्या प्रमुख नेत्यांचे मात्र या सर्वांवर मौन आहे। आमदार आणि माजी आमदार यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नसली तर या 2 गटाच्या वादाला इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधारी गटांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे आयुक्त यांच्या बदलीसाठी हालचाली वेगवान होताना दिसत आहेत। त्या संदर्भात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नगरसेवकांनी भेट घेतली। इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात घरोघरी कचरा उचलण्यासाठी 22 कोटी टेंडर मागील महासभेत ठेवण्यात आले होते। सत्ताधारी भाजपकडून आवाडे गटाच्या नगरसेवकांनी हे टेंडर सभागृहात मांडण्यात आल्यानंतर त्याला हळवणकर आणि विरोधक गटाच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला। सत्ताधारी हळवणकर गटानेच विरोध दर्शवल्यानंतर आवाडे व हळवणकर गटाच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे। सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांमधील अंतर्गत असंतोषाला आणि राजकीय वादाला आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर हे जबाबदार नसून याला इचलकरंजीचे आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप माजी उपनगराध्यक्ष उदय बुगड यांनी केला। अवमानकारक वागणूक देण्यासह आयुक्तांच्या कार्यपद्धतीमुळे नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण आहे। त्यांची हीच वागणूक आवाडे आणि हळवणकर गटाच्या नगरसेवकांमध्ये अंतर्गत वादाचे कारण आहे। शिवाय शहराच्या विविध विकास कामाच्या प्रश्नांवर आमदार आणि खासदारांना चुकीची माहिती आयुक्तांकडून होत असल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला। दरम्यान आयुक्तांच्या या वर्तवणुकीमुळे विरोधक देखील आक्रमक झाले। प्रशासकीय कालावधी व लोकप्रतिनिधी आल्यानंतर आयुक्तांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडून जनहित याचिका दाखल करण्याची तयारी विरोधकांनी सुरू केली। तर विरोधकांना हाताशी धरून काही सत्ताधारी नगरसेवकांनी आयुक्तांच्या बदलींसाठी सुद्धा प्रयत्न केले असल्याची देखील माहिती समोर येत आहे। मात्र सत्ताधारी 2 गटांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे। मात्र या 2 गटाचे प्रमुख नेते आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हळवणकर यांनी मात्र या प्रकरणावर मौन बाळगलं। नेमकं काय होतं हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।